जेव्हा आपण एखाद्या वैद्यकीय निदानाबद्दल बोलतो ना, म्हणजे समजा शारीरिक दुखापतीबद्दल, हो, म्हणजे हात मोडणं किंवा असं काही. अगदी तेच. त्यात एक प्रकारची पारदर्शकता असते. हो. समजा कुणाचा हात मोडला तर आपण एक्स-रे काढतो आणि त्या फिल्मवर ती पांढरी, वेडीवाकडी तुटलेली रेष अगदी स्पष्ट दिसते. हो ना, डॉक्टर फक्त त्यावर बोट ठेवून सांगतात की बघा इथे प्रॉब्लेम आहे. हो. आणि एका अर्थी ना त्या आजारातही रुग्णाला एक मानसिक समाधान मिळतं. कारण जे डोळ्यांना दिसतंय त्याच्याशी लढणं सोपं असतं. नक्कीच. ज्याचं अचूक वर्गीकरण करता येतं, त्याच्यावर उपाय शोधता येतो. पण जेव्हा आपण मानवी मन किंवा मानसिक संघर्ष आणि विशेषतः अपयश या गुंतागुंतीच्या जगात प्रवेश करतो ना, तिथे मात्र हे एक्स-रे मशीन अचानक काम करणं बंद करतं. अगदी बरोबर. आपण अशा एका मानसिक चक्रव्यूहात अडकतो, जिथे सर्व काही अत्यंत अंधुक आणि अमूर्त असतं. तसं पाहिलं तर ती खऱ्या अर्थाने निदानापलीकडची गुंतागुंत असते. कारण कसं आहे, अपयश ही काही फक्त बाहेरच्या जगात घडणारी साधी घटना नसते. म्हणजे ती आतून पोखरते असं म्हणायचंय का तुम्हाला? हो ना, ती माणसाच्या आत थेट त्याच्या मज्जासंस्थेत निर्माण होणारी एक वादळी अवस्था असते. अपयशाचा कोणताही एक्स-रे काढता येत नाही हे खरंय, पण त्याचे परिणाम मोडलेल्या हाडापेक्षा कितीतरी पटीने अधिक वेदनादायी असू शकतात. बापरे! हे खूपच विचार करायला लावणारं आहे. चला तर मग हे सविस्तर समजून घेऊया. आजच्या या सखोल चर्चेत आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर लक्ष केंद्रित करणार आहोत. आणि आजचा आपला मुख्य संदर्भ काय असणार आहे? आज आपण मॅन कथा स्टोरीजची द फिनिक्स ऑफ रेझिलियन्स, अमोल्स जर्नी बियॉन्ड फेलियर ही कथा मुख्य स्रोत म्हणून घेणार आहोत. पण एक गोष्ट आधीच स्पष्ट करते. हो, सांगा. आजचे आपले मिशन फक्त एक प्रेरणादायी कथा ऐकणे हे नाहीये. अपयश पचवून पुन्हा राखेतून भरारी कशी घ्यायची आणि त्यामागे नेमकं कोणतं मानसशास्त्र काम करतं याचं हे एक जिवंत मॅन्युअल आहे. हे खूप महत्त्वाचं आहे, कारण आज आपण अमोलच्या या उदाहरणावरून अपयशाचं मानसशास्त्र, त्यातून येणारी मेंदूची निराशा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या अंधारातून बाहेर पडण्याची रणनीती. हो, ती अचूक वैज्ञानिक आणि मानसिक रणनीती आपण समजून घेणार आहोत. तर मग सुरुवात करूया. आता अपयश किती भयंकर असू शकतं हे जर खऱ्या अर्थाने समजून घ्यायचं असेल ना, तर आधी त्या व्यक्तीवर अपयशाआधी किती प्रचंड दबाव होता हे पाहावं लागेल. नक्कीच, पार्श्वभूमी समजणं खूप गरजेचं आहे. तर या कथेची सुरुवात होते अमोल नावाच्या एका मुलापासून. अमोल हा एक अत्यंत साधारण कुटुंबातील मुलगा, वडील छोटेखाने काम करणारे आणि आई गृहिणी. आणि अमोल अभ्यासात कसा होता? तो अभ्यासात सर्वसामान्य होता. म्हणजे ॲव्हरेज होता, पण तो प्रचंड मेहनती होता. त्याचं एकच मोठं स्वप्न होतं, आपल्या कुटुंबाचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकणं. बघा, आणि हीच ती गोष्ट आहे जी त्याच्या प्रवासाला एक अत्यंत खोल भावनिक पदर देते. मानसशास्त्रात याला आपण एका प्रकारचा ॲटलस कॉम्प्लेक्स म्हणू शकतो. ॲटलस कॉम्प्लेक्स म्हणजे ते ग्रीक पुराणातला. हो, अगदी तेच. ज्याप्रमाणे ॲटलस संपूर्ण पृथ्वीचं ओझं आपल्या खांद्यावर घेऊन उभा असतो ना, तसाच अमोल फक्त स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी जगत नव्हता. त्याच्या पाठीवर संपूर्ण कुटुंबाच्या आशा आणि आकांक्षांचं ओझं होतं. हो, आणि आर्थिक सुरक्षेचं एक अदृश्य पण प्रचंड जड ओझं होतं. किती अचूक उपमा दिलीत तुम्ही. आणि ह्या ओझ्यामध्ये आणखी भर पडते ती 10वी आणि 12वीच्या परीक्षांच्या काळाची. ओहो, तो काळ म्हणजे तर विचारूच नका. हो ना. आपल्या समाजात ह्या परीक्षा म्हणजे जणू काही आयुष्याचं अंतिम सत्य मानलं जातं. इथूनच समाजाचा प्रचंड मानसिक दबाव सुरू होतो. मला इथे खरोखर एक प्रश्न पडतो. कोणता? आपल्याकडे परीक्षा म्हणजे विद्यार्थ्याच्या ज्ञानाची चाचणी कमी आणि समाजाच्या किंवा पालकांच्या प्रतिष्ठेचा विषय जास्त का बनतो? हे एक दुर्दैवी वास्तव आहे. म्हणजे हे असं आहे की कोणीतरी एका शर्यतीत धावतंय, पण स्वतःच्या नैसर्गिक वेगाने धावण्याऐवजी पाठीवर इतरांच्या अपेक्षांची जड पोती बांधून धावतंय. अशावेळी नैसर्गिक वेगाचा विचार तरी कसा होणार? इथली सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे आपल्या समाजाची ही जी तुलना करण्याची मूळ वृत्ती आहे ना, तिचं मानसशास्त्र समजून घेणं. स्रोत साहित्यामध्ये खूप अचूक डायलॉग दिलाय. तो नातेवाईकांचा डायलॉग का? हो, नातेवाईक नेहमी विचारतात, शेजाऱ्याचा मुलगा टॉपर आहे, तू काय करतोस? अरे देवा, हा डायलॉग तर प्रत्येक घरात ऐकायला मिळतो. हो, आणि हा एक साधा प्रश्न वाटत असला ना, तरी मेंदूच्या पातळीवर तो एक खूप मोठा धोका म्हणून नोंदवला जातो, ज्याला आपण थ्रेट म्हणतो. धोका? तो कसा काय? कारण मानवी मेंदू हा मुळातच टोळीत किंवा समूहात राहण्यासाठी डिझाईन केलेला आहे.
जेव्हा अशी तुलना होते तेव्हा त्या तरुणाच्या मेंदूतील अमिगडाला नावाचा भाग सक्रिय होतो. जो आपल्याला धोक्याची जाणीव करून देतो, बरोबर? अगदी बरोबर. जर मी शेजाऱ्याच्या मुलासारखं यश मिळवलं नाही तर समाज मला स्वीकारणार नाही, ही भीती थेट अस्तित्वाच्या संकटाशी जोडली जाते. बापरे. म्हणजे तो फक्त एक प्रश्न नसून एक प्रकारचा मानसिक हल्ला असतो जो सतत त्या मुलाच्या डोक्यात घुमत राहतो. होय, आणि यामुळे काय होतं माहितीये? अमोल खूप मेहनत करत होता, पण त्याच्या मनात जिंकण्याची जिद्द कमी आणि मी हरलो तर काय होईल ही सामाजिक बहिष्काराची भीती जास्त होती. म्हणजे तो ज्ञान मिळवण्यापेक्षा परिणामांचीच जास्त चिंता करत होता. नक्कीच. त्याची ऊर्जा शिकण्यात कमी आणि भीतीवर नियंत्रण मिळवण्यात जास्त खर्च होत होती. आणि जेव्हा एखादी व्यक्ती इतक्या अपेक्षांचं ओझं घेऊन भीतीपोटी धावत असते आणि अचानक पाय घसरून पडते, तेव्हा काय होतं? तिथेच खरा संघर्ष सुरू होतो. इथूनच अमोलच्या आयुष्यातील सर्वात कठीण आणि अंधकारमय टप्पा सुरू होतो. तो दिवस येतो, निकालाचा दिवस. अमोल थरथरत्या हातांनी आपला निकाल पाहतो आणि तो नापास होतो. तो फेल होतो. त्या एका क्षणात अमोलसाठी त्याचं संपूर्ण जग तिथेच थांबतं. जर आपण याचा मोठ्या चित्राशी संबंध जोडला तर आपल्याला दिसेल की अपयश माणसाला बाहेरून कमी आणि आतून जास्त तोडतं. आतून तोडतं म्हणजे न्यूरोलॉजिकल पातळीवर काही बदल होतात का? हो तर. जेव्हा तो निकाल पाहतो तेव्हा त्याच्या मेंदूत डोपामाइनची पातळी अचानक शून्यावर येते. जे आपल्याला चांगलं वाटायला लावतं ते हॉर्मोन ना? अगदी तेच. आणि त्याचवेळी कॉर्टिसॉल नावाचं तणावाचं संप्रेरक वेगाने उसळी मारतं. ही एक अत्यंत तीव्र न्यूरोलॉजिकल क्रॅश असते. आणि मग सुरू होतो तो समाजाचा खेळ. लोक चेष्टा करायला लागतात. जे नातेवाईक आधी तुलना करत होते ना, ते आता थेट टोमणे मारायला लागतात. तू काहीच करू शकत नाहीस असे शब्द वापरतात. हो, अत्यंत बोचरे शब्द त्याच्या कानावर पडू लागतात. याचा थेट परिणाम असा की अमोल स्वतःवरच शंका घेऊ लागतो. ज्याला आपण सेल्फ डाऊट म्हणतो. बरोबर. तो आपल्या मित्रांपासून दूर जातो, स्वतःला एका खोलीत कोंडून घेतो. त्याची प्रेरणा पूर्णपणे नष्ट होते आणि तो अतिविचारांच्या म्हणजे ओव्हरथिंकिंगच्या जाळ्यात असा काही अडकतो की त्याला बाहेर पडण्याचा मार्गच दिसत नाही. हे अतिविचार किंवा ओव्हरथिंकिंग का होतं हे समजून घेणं इथे महत्वाचं आहे. का होतं असं? मेंदू का असा एका चक्रात अडकतो? कारण जेव्हा मेंदू एखादा मोठा धक्का सहन करतो ना, तेव्हा तो सतत भूतकाळात जाऊन नेमकं काय चुकलं हे शोधण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे तो स्वतःलाच फिक्स करायचा प्रयत्न करत असतो. हो, पण जेव्हा उत्तरं मिळत नाहीत तेव्हा तो एकाच लूपमध्ये अडकतो. इथे सर्वात मोठा धोका असा असतो की लोक अपयशाला एक तात्पुरती घटना मानत नाहीत. मग ते काय करतात? ते त्याला स्वतःची ओळख म्हणजे आयडेंटिटी बनवून बसतात. अमोलच्या बाबतीतही तेच होत होतं. म्हणजे मी एका परीक्षेत नापास झालो या वस्तुस्थितीपेक्षा मीच नापास आहे, माझं अस्तित्वच अयशस्वी आहे, असा विनाशकारी विचार तो करू लागला होता. अगदी हेच. आणि अशा अवस्थेतून बाहेर येणं हे शारीरिक आजारातून सावरण्यापेक्षा कित्येक पटींनी कठीण असतं. कारण इथे तुमचा स्वतःचाच मेंदू तुमचा शत्रू बनलेला असतो, हो ना? पण मग मला एक सांगा, जेव्हा माणूस असा पूर्णपणे हरलेला असतो, अंधारात चाच पडत असतो, तेव्हा प्रकाशाचा एक किरण नेमका कुठून मिळतो? हा टर्निंग पॉइंट खूप महत्वाचा आहे. हो, कारण अमोलच्या या अंधाऱ्या प्रवासात तो टर्निंग पॉइंट येतो त्याच्या आईच्या एका अत्यंत भावनिक आणि महत्वाच्या सल्ल्यामुळे. तिने त्याला काय सांगितलं? त्याची आई त्याला जवळ घेते आणि अत्यंत प्रेमाने म्हणते की बेटा, अपयश म्हणजे शेवट नाही, तो एक धडा आहे. हा प्रसंग कथेचा अगदी गाभा आहे बघा. कसं काय? कारण जेव्हा संपूर्ण जग तुमच्या विरोधात उभं असतं, समाज तुम्हाला नाकारत असतो, तेव्हा घरातून मिळणारा बिनशर्त पाठिंबा हा सायकोलॉजिकल सेफ्टीचं काम करतो. मानसिक सुरक्षितता. होय, आईचे ते शब्द त्याच्या मेंदूला शांत करण्याचं आणि ती अमिगडालाची धोक्याची घंटा बंद करण्याचं काम करतात. पण थांबा, मला इथे एक अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडायचा आहे आणि थोडा पुशबॅक द्यायचा आहे. हो, नक्की द्या. हे सगळं ऐकायला ना खूप छान वाटतं, पण वास्तवात असं घडतं का? म्हणजे एक माणूस जो नैराश्याचा उंबरठ्यावर आहे, ज्याचा आत्मविश्वास पूर्णपणे उद्ध्वस्त झालाय, तो फक्त आईच्या एका वाक्याने कसा काय सावरू शकतो? तुमचा मुद्दा बरोबर आहे. म्हणजे एका क्षणात जादूची कांडी फिरवल्यासारखं आयुष्य बदलू शकतं का? नुसतं कोणीतरी सांत्वन केलं म्हणून माणूस लगेच उभा राहतो, हे थोडं फिल्मी आणि अतिरंजित नाही वाटत? हा खूपच उत्तम आणि रास्त प्रश्न आहे आणि याचं स्पष्ट उत्तर आहे नाही. म्हणजे जादू होत नाही? अजिबात नाही. फक्त एका वाक्याने कोणतीही जादू होत नाही किंवा नैराश्य एका रात्रीत गायब होत नाही.
पण ते वाक्य एका कॅटलिस्टचं म्हणजे उत्प्रेरकाचं काम नक्की करतं. उत्प्रेरक म्हणजे ते प्रक्रियेला वेग देतं. हो, आईचे शब्द अमोलला विचार करायला भाग पाडतात, पण खरा बदल तेव्हाच घडतो जेव्हा अमोल स्वतःच्या आत एक ठाम निर्णय घेतो. तो कोणता निर्णय होता? स्रोत साहित्यात अमोलचा एक अत्यंत निर्णायक संवाद दिला आहे. तो म्हणतो, यावेळेस मी स्वतःसाठी लढणार आहे. ओहो. हे वाक्य जादू नाहीये, हा एक कॉग्निटिव्ह शिफ्ट आहे. कॉग्निटिव्ह शिफ्ट म्हणजे नेमकं काय बदल झाला त्याच्या विचारांमध्ये? मानसशास्त्रातनं लोकस ऑफ कंट्रोल नावाची एक संकल्पना आहे. हे थोडं सोप्या भाषेत सांगाल का? नक्कीच. आधी अमोल बाह्य कारणांसाठी म्हणजे एक्स्ट्रिन्सिक मोटिवेशनवर अवलंबून होता. कुटुंबासाठी, शेजाऱ्यांना दाखवण्यासाठी किंवा नातेवाईकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तो अभ्यास करत होता. हो, मगाशी आपण जे ओझं म्हटलं तेच. बरोबर. पण जेव्हा तो म्हणतो, मी स्वतःसाठी लढणार आहे, तेव्हा तो आपला लोकस ऑफ कंट्रोल आत वळवतो. तो इंट्रिन्सिक मोटिवेशनकडे जातो. म्हणजे त्याने लोकांसाठी नाही, तो स्वतःच्या प्रगतीसाठी जिंकायचं ठरवलं. अगदी तेच. जोपर्यंत हा आंतरिक बदल घडत नाही ना, तोपर्यंत बाहेरील कुठलेही शब्द काम करत नाहीत. हे स्पष्टीकरण खरोखरच डोळे उघडणार आहे. स्वतःसाठी लढणारा आहे हा विचार म्हणजे इतरांच्या अपेक्षांच्या शर्यतीतून बाहेर पडून स्वतःच्याच विकासाची शर्यत सुरू करण्यासारखं आहे. अगदी योग्य बोललात. पण फक्त प्रेरणा मिळून किंवा दृष्टिकोन बदलून उपयोग नसतो ना. प्रेरणेला योग्य कृतीची जोड द्यावी लागते, नाहीतर ती प्रेरणा 2 दिवसात हवेत विरून जाते. हो, प्रेरणा ही सुरुवातीला लागते, पण टिकून राहण्यासाठी सवय लागते. बरोबर. तर मग अमोलने ती कृती कशी केली? इथेच खरी रंजक गोष्ट समोर येते. अमोलने सर्वात आधी काही अत्यंत कठोर व्यावहारिक निर्णय घेतले. त्याने काय बदल केले? त्याने स्वतःचा मोबाईलचा वापर अत्यंत कमी केला, एक पक्क दैनंदिन वेळापत्रक निश्चित केलं आणि थेट मोठ्या यशाकडे उडी मारण्याऐवजी छोटी छोटी उद्दिष्टे समोर ठेवली. बघा, यामागे अत्यंत ठोस असं कॉग्निटिव्ह सायन्स आहे. ते कसं? जेव्हा एखादी व्यक्ती मोठ्या धक्क्यातून सावरत असते, तेव्हा तिची निर्णय घेण्याची क्षमता क्षीण झालेली असते. मोबाईलचा वापर कमी केल्याने त्याने स्वतःचा कॉग्निटिव्ह लोड कमी केला. म्हणजे मेंदूवरचा अनावश्यक माहितीचा ताण कमी केला. हो. दुसरी गोष्ट म्हणजे वेळापत्रक. वेळापत्रकामुळे रोज नव्याने काय करायचं हा विचार करावा लागत नाही. त्यामुळे ऊर्जेची बचत होते. आणि ती छोटी उद्दिष्टे? ते सर्वात महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही एखादं छोटं उद्दिष्ट पूर्ण करता, तेव्हा मेंदू थोड्या प्रमाणात डोपामाइन सोडतो. अरे वा. म्हणजे तो पुन्हा स्वतःला रिवॉर्ड देत होता. हो, हे डोपामाइनचे छोटे छोटे डोस मज्जासंस्थेला पुन्हा एकदा रिवॉर्ड सिस्टीमकडे वळवतात आणि हरवलेली एकाग्रता परत मिळवून देतात. हे कमालीचं आहे. आणि पुढे त्याने जे केलं ना, तो खऱ्या अर्थाने यशाचा मास्टरस्ट्रोक होता. म्हणजे त्याने अभ्यासाची पद्धत बदलली का? हो, अमोलने यावेळी फक्त डोळे झाकून गाढवासारखी मेहनत नाही केली. त्याने स्मार्ट वर्क केलं. त्याने आपल्या मागील चुकांचं अत्यंत बारकाईने विश्लेषण केलं. एक योग्य आणि वास्तववादी स्टडी प्लॅन बनवला आणि भरपूर मॉक टेस्ट दिल्या. हे खूप महत्वाचं पाऊल आहे. म्हणजे हे एखाद्या कम्प्युटर प्रोग्रामर सारखं आहे. जर तुमचा तयार केलेला सॉफ्टवेअर क्रॅश झाला, तर तुम्ही रागाच्या भरात सुरुवातीपासून नवीन कोड लिहायला घेत नाही. बरोबर, तुम्ही आधीची चूक शोधता. हो, तुम्ही तो जुना कोड तपासता आणि नेमका कुठला बग किंवा त्रुटी आहे हे शोधून काढता. अमोलने स्वतःच्या अभ्यासाच्या पद्धतीतील ते बग्स शोधून काढले. अतिशय समर्पक उदाहरण आहे. हार्ड वर्क आणि स्मार्ट वर्कमधला हाच खरा फरक आहे बघा. हो ना. चुकांमधून शिकून स्वतःच्या पद्धतीत बदल करणं हे न्यूरोप्लास्टिसिटीचं उत्तम उदाहरण आहे. न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजे मेंदूची बदलण्याची क्षमता ना? हो, जेव्हा तुम्ही स्वतःच्या चुकांचं विश्लेषण करता, तेव्हा तुम्ही अपयशाला एका धोक्याच्या स्वरूपातून काढून एका माहितीच्या किंवा डेटाच्या स्वरूपात पाहता. म्हणजे भीती कमी होते आणि अभ्यास वाढतो. अगदी बरोबर. अमोलने मॉक टेस्टच्या माध्यमातून स्वतःसाठी एक फीडबॅक लूप तयार केला. आपण कुठे चुकतोय हे ओळखणं आणि पद्धती बदलणं, यामुळे काय झालं, भीतीची जागा कुतूहलाने आणि विश्लेषणाने घेतली. आणि या स्मार्ट वर्कचा परिणाम असा झाला की त्याचे मार्क्स हळूहळू सुधारू लागले. जसे जसे मार्क्स वाढू लागले ना, तसा त्याचा स्वतःवरचा विश्वास पुन्हा वाढू लागला. जो आधी पूर्णपणे उडाला होता. हो, ही एक अतिशय सुंदर साखळी प्रतिक्रिया होती. योग्य दिशा, छोटी उद्दिष्टे आणि सतत मिळणारे छोटे छोटे विजय, यामुळे अमोलचा आत्मविश्वास हा खोटा किंवा पोकळ नव्हता. तो प्रत्यक्ष प्रगतीच्या पुराव्यांवर आधारित भक्कम आत्मविश्वास होता. तो त्याने स्वतःच्या घामाने, विश्लेषणाने आणि मानसिक संघर्षाने कमावलेला होता. अगदी खरे. आणि या सगळ्या स्मार्ट वर्क आणि सातत्याचा अंतिम परिणाम काय झाला माहितीये?
पुन्हा एकदा तोच दिवस उजाडतो, निकालाचा दिवस. ज्या दिवशी आधी त्याचं जग थांबलं होतं. हो, तोच दिवस आता त्याचं भविष्य ठरवणार होता. अमोल पुन्हा आपला निकाल पाहतो आणि यावेळेस तो फक्त पासच होत नाही, तर तो चक्क टॉप रँक मिळवतो. क्या बात है. हा एक अत्यंत समाधानकारक आणि सर्व संघर्षाचं फळ देणारा क्षण असतो. ज्याने अपयशाचा सर्वात खोल अंधार पाहिलाय ना आणि स्वतःच्या मेंदूला त्यातून बाहेर काढण्याचं तंत्र शिकून घेतलं ना, तोच यशाचं सर्वात उंच शिखर सर करू शकतो. अमोलने हे सिद्ध केलंय. नक्कीच. पण इथून पुढे जो सामाजिक बदल घडतो ना, तो अधिक लक्षवेधी आहे. हां, आणि इथेच समाजाचा खरा चेहरा समोर येतो. समाजाचा दृष्टिकोन कसा एका रात्रीत बदलतो बघा. ज्या लोकांनी त्याला नापास झाल्यावर कमी लेखलं होतं, जे टोमणे मारत होते, हो, जे छातीठोकपणे म्हणत होते की तू काही करू शकत नाहीस, तेच लोक आज त्याचं भरभरून कौतुक करत आहेत. तर मग या सगळ्याचा अर्थ काय? यातून कोणतं सूत्र हाती लागतं? सूत्र हेच आहे की समाज तुमच्या क्षमतेचं किंवा तुमच्या अंतर्गत संघर्षाचं मोजमाप करत नाही. समाज फक्त तुमच्या दृश्यमान परिणामांची म्हणजे व्हिजिबल आउटपुटची दखल घेतो. आणि समाजाचं हे मूल्यमापन अत्यंत वरवरचं असतं, नाही का? अगदी बरोबर. आणि म्हणूनच या उदाहरणावरून हे स्पष्ट होतं की समाजाच्या या प्रतिसादाला स्वतःच्या आयुष्याचं दिशादर्शक यंत्र मांडणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. तार्किकदृष्ट्या ते अत्यंत अस्थिल आहे. हो ना. जर एखाद्या व्यक्तीने स्वतःची किंमत या समाजाच्या प्रतिक्रियेवर अवलंबून ठेवली, तर ती व्यक्ती आपली भावनिक स्थिरता एका अत्यंत स्वार्थी बाजारात गुंतवत असते. लोकांच्या बोलण्याने खचून जाणं किंवा त्यांच्या स्तुतीने हुरळून जाणं दोन्ही निरर्थक आहे. अगदी बरोबर. संपूर्ण लक्ष हे फक्त आणि फक्त स्वतःच्या प्रगतीवर, प्रवासावर आणि स्वतःच्या चुका सुधारण्यावर असायला हवं. कारण लोकांचे शब्द परिस्थितीनुसार बदलतात, पण तुम्ही स्वतःच्या आत जो मानसिक लढा दिलेला असतो, जी रणनीती आखलेली असते, ती आयुष्यभर तुमची स्वतःची संपत्ती राहते. आज अमोल अत्यंत यशस्वी आहे, पण एक गोष्ट तो कधीच विसरला नाही, आणि ती म्हणजे त्याचं ते मोठं अपयश. ते तो कधीच विसरू शकत नाही. कारण त्याला हे पक्क माहिती आहे की मोठं यश नेहमी मोठ्या अपयशानंतरच आणि त्यातून घेतलेल्या धड्यांनंतरच मिळतं. अपयश हा कधीही कोणत्याही गोष्टीचा शेवट नसतो, तर ती एका नवीन प्रवासाची सुरुवात असते. यामुळे ना एक अत्यंत महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न निर्माण होतो. कोणता प्रश्न? जर मोठ्या अपयशानंतरच खऱ्या अर्थाने मोठं यश मिळत असेल आणि चुकांमधून शिकल्याशिवाय न्यूरोलॉजिकल प्रगती शक्यच नसेल, तर आपण सुरुवातीलाच अपयशाला इतकं का घाबरतो? हा खूपच खोल विचार आहे. आपण आपल्या शिक्षण व्यवस्थेत आणि समाजात अपयशाला एक गुन्हा किंवा कमीपणा का मानतो? प्रगतीची आणि शिकण्याची पहिली आवश्यक पायरी का मानत नाही? जर सायकल चालवायला शिकताना पडणं स्वाभाविक आहे, तर आयुष्याच्या मोठ्या परीक्षांमध्ये पडण्याला आपण इतका कलंक का मानतो? किती सखोल दृष्टिकोन आहे हा. आपण नवीन गोष्टी करताना चुका करण्याची आणि त्यातून शिकण्याची तयारी ठेवलीच पाहिजे. आपण सुरुवातीला त्या एक्स-रे मशीनबद्दल बोललो होतो ना, आठवते? हो, मोडलेलं हाड. जेव्हा ते हाड पुन्हा जोडलं जातं, तेव्हा तिथल्या पेशींची नव्याने बांधणी होते आणि ते हाड त्या तुटलेल्या जागी आधीपेक्षा जास्त मजबूत होतं. अगदी तसंच मनाचंही आहे. हो. अपयशामुळे आलेला तडे गेलेला आत्मविश्वास जेव्हा माणूस स्वतःच्या विश्लेषणाने आणि स्मार्ट वर्कने पुन्हा जोडतो, तेव्हा तो आधीपेक्षा कितीतरी पटीने अधिक भक्कम होतो. खरी लढाई ही बाहेरील जगात नसते, तर ती आत असते. विचारांच्या दिशा बदलण्यात असते. अगदी बरोबर. या सखोल चर्चेतून मिळालेल्या या विचारांवर नक्की मनन करा. आपण इतरांच्या अपेक्षांचं ओझं घेऊन धावतोय की स्वतःच्या प्रेरणेने स्वतःचा मार्ग शोधतोय, याचा विचार व्हायला हवा. नक्कीच. आणि हो, अशाच अनेक अमूल्य कथांसाठी या कथेच्या मूळ स्रोताला म्हणजेच मनकथा स्टोरीजला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या सखोल चर्चेत. तोपर्यंत स्वतःचे मार्ग स्वतः शोधत रहा आणि पुढे जात रहा.